नाव श्रेयस सागर इंगविरे. माझ्या शाळेचे नाव RNAT अगरवाल बारामती ज्युनियर कॉलेज. माझी तुकडी 6वी इयत्ता 6वी तुकडी अ. ओके. बरं, आता तू आपल्या शाळेच्या माध्यमातून तुला जे ग्रोईंग डॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेला होता, त्याचा तुझ्या शिक्षणामध्ये काय फायदा झाला बरं तुला? इंग्लिश वाचण्यात, पाठांतर करण्यात, रायटिंग, परत परत वाचण्यात ह्याच्यात फरक झाला. आता तुझी वार्षिक परीक्षा पण झाली आता तुझी, तर तुला परीक्षेमध्ये या आपल्या सगळ्या ग्रोईंग डॉट्सचा काय फायदा झाला बरं तुला? परीक्षेत पण मार्क जास्त पडले. परत ह्याच्यात वाचण्यात विचण्यात ती झालं फरक पडला. रायटिंग करण्यात तुझी वेळ वापरायचं बरं हे अर्धा 1 तास. ओके. अर्धा 1 तास वापरायचा आणि रोज याचा स्टडी करायचा का तू? हो. ओके. आणि तुला असं पण काही जाणून आलं का की तुझे कोणते चॅप्टर वीक आहेत ते तुला या ऍपच्या माध्यमातून समजून आलं का तुला? हा. मी विकनेस रिपोर्ट बघून हे करायचं की माझे कोणते चॅप्टर आवड जायचे आणि कोणते चॅप्टर हे जायचे सोपे. ओके, बर बर. मग तू वीक वीक जे चॅप्टर तुला समजायचे मग तू काय त्यांचं रिव्हिजन वगैरे करून ते अजून चांगल्या पद्धतीने करायचा का? हो. ओके, मग ते कसं करायचा? रिव्हिजन करून वही मध्ये लिहून काढायचं. ओके, गुड. आणि आता तुझी आई पण आहे ना सोबत? हो. हा ताई, नमस्कार. नमस्कार. तर ड्रॉइंग डॉटच्या वापरामुळे त्याचा काय काय तुम्हाला फायदा जाणून आला? म्हणजे गणितात पण त्याचा फायदा झाला, सायन्स मध्ये पण फायदा झाला, इंग्लिश मध्ये पण फायदा झाला त्याचा. ओके. गणितात आपण त्याला भरपूर अवघड जात होते, पण उदाहरणं सोडवण्यात पण त्याला भरपूर फायदा झाला गणिताचा. मराठीचे शब्दार्थ जे होते ना, समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, व्याकरण जे होतं, ती मुलं करायला खूप कंटाळा करायची. तर आता जी तुम्ही जे चालू केले, त्यामुळं मुलांना त्याच्यात आवड निर्माण झाली की नाही, ओके. हा 20 करू शकतो तर मी का नाही अजून 5 करू शकत जास्त. ओके. ओके. हा. बर. म्हणजे एकूणच श्रेयांसाठी याचा खूप फायदा झाला म्हणजे. हो हो, झाला झाला. बघा, पालक म्हणतात की मुलांना मोबाईल देऊ नये, तर तुमचं काय मत पडतं या विषयावर? नाही, मुलांना मोबाईल दिला पाहिजे, पण मत असं आहे की जेणेकरून मोबाईल दिला तर मुलं नक्की त्याच्यात अभ्यासच करतात का गेम खेळतात, हे पण पालकांनी लक्ष देऊन त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. नाहीतर मुलांकडे मोबाईल दिल्यानंतर मुलं गेम पण खेळू शकतात, अभ्यास करतील असं नाही. मुलांचे दोन्हीकडे कल असतात, अभ्यासाकडे पण असतो. नाही लक्ष दिलं, आईचं थोडं दुर्लक्ष म्हणल्यानंतर मुलं गेम पण खेळू शकतात. तर आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे की मोबाईल दिल्यानंतर की आपण मुलं अभ्यासच करतात का हे बघणं हे महत्वाचं आहे. ओके. आणि तुम्ही ज्यावेळेला ग्रोईंग डॉट साठी त्याच्या हातामध्ये मोबाईल देत होतात, तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्याचं मॉनिटरिंग करत होतात? म्हणजे तो ज्यावेळेस अभ्यास करत बसायचा ना, तेव्हा तो मला सांगायचा की मम्मी माझा एवढा स्कोर झालाय आज. ओके. आणि आता आपण खरं आहे ना, मागच्या वर्षी 2-3च महिने आपला हा ग्रोईंग डॉटचा उपक्रम राबवला, पण हो यावर्षी हो. हा जर पहिल्यापासून राबवलं तर काय वाटतं तुम्हाला? थोडी अजून प्रगती होईल मुलांमध्ये. ओके.